मी पंडित किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे भडंग. കിളിയേ കിളിയേ മണി മണി മേഘത്തോപ്പിൽ ഒരു മലർന്നുള്ളാൻ പോകും അഴകിനഴകേ. കിളിയേ കിളിയേ മണി മണി മേഘത്തോപ്പിൽ ഒരു മലർന്നുള്ളാൻ പോകും അഴകിനഴകേ. ഉയരങ്ങളിലൂടെ പല നാടുകൾ തേടി ഒരു കിന്നാരം മുഴുവൻ फोडणी देणार आहे. पहिल्यांदा आपण याच तेलामध्ये आपण याच पातेल्यामध्ये करणार आहे. तेल मी हाच वापरलेला आहे. तर जिरं घालूया अगोदर, कढीपत्ता आणि लसूण जरा जास्तच घेतलेला आहे. इथे बघा आपलं लसूण छान खरपूस भाजून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण घालणार आहे लिंबाचा रस. इथे आपण घालणार आहे लाल तिखट, हे आंबारीचं. गॅस बारीक ठेवायचा. आपण तिखट ते घातलेलं आहे. हळद थोडीशी घालणार आहे. तर हे आपण मिक्स करून घेऊया. 1 मिनिट बरी परतून घेऊया. त्याच्यामध्ये घालूया आपण हे शेंगदाणे आणि डाळ. मध्ये घालणार आहे आपण चिरमुरे. गॅस कसा बारीकच ठेवा, नाहीतर खाली मसाला लागू शकतो. इथे बघा आपण थोडे थोडे करत चिरमुरे घालून घेणार आहे. एकदम मी सगळे घातलेले नाही चिरमुरे, कारण की हलवा येणार नाही. इथे बघा मी चिरमुरे सगळे घालून घेतलेले. आता आपण घालूया इथं चवीनुसार मीठ. त्यामुळे याच्यामध्ये आपण पिठी साखर 2 चमचे मी साखर घातलेली आहे. तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही साखर घालायच्यामध्ये. बघा गॅस बारीक ठेवून आता आपण हे 4 ते 5 मिनिटात आपण हलवून घेणार आहे. सगळं मीठ आणि साखर हे लागलं पाहिजे चिरमुऱ्याला. चिरमुरे असे कुरकुरीत झाले पाहिजे, चांगले गरम करून घ्यायचे. इथे बघा मी गॅस बंद केलेला आहे. चिरमुरे चांगले असे कुरकुरीत करून घेतलेले आहेत. गरम करून बघू शकता तुम्ही. बघा हे कुरकुरीत झालेले आहेत चांगले. आता आपला भडंग तयार आहे. इथे बघा आपला भडंग तयार आहे. बघा छान खमंग आणि कुरकुरीत असा झालेला आहे. मी अशा पद्धतीने नक्की करून बघा. तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.